ट्रेडिंगसाठी कोणती डिग्री लागते का हो? किंवा कुठलं फिटनेस सर्टिफिकेट, फिजिकल मेंटल फिटनेस सर्टिफिकेट काहीच लागत नाही, बरोबर आहे ना? जेव्हा तुम्ही डॉक्टर बनता तेव्हा तुम्हाला डिग्रीचं सर्टिफिकेट लागतं. जेव्हा तुम्ही कुठेतरी जॉब करायला जाता तेव्हा तुम्हाला डिग्रीचं सर्टिफिकेट दाखवायला लागतं. तुम्हाला हायर एज्युकेशन घ्यायचं म्हटलं कुठल्याही प्रांतामध्ये तेव्हा सुद्धा तुम्हाला डिग्रीचं सर्टिफिकेट दाखवायला लागतं, बरोबर आहे? त्याच्यानंतर कुठलंही दुसरं प्रोफेशन घ्या, पण तुम्हाला काही ना काहीतरी एज्युकेशन केल्याचं प्रूफ आणि ते एज्युकेशन तुम्ही काय प्रकारे केलेलं आहे, किती चांगल्या मार्क्सने तुम्ही पास झालेले आहात, तुम्ही किती एक्सपर्ट आहात, तुम्हाला किती नॉलेज आहे त्या प्रोफेशनमधलं, ह्या सगळ्यांचं प्रूफ दाखवल्याशिवाय तुम्हाला कोणी उभं देखील करत नाही, बरोबर आहे ना? पण ट्रेडिंग ही एकमेव अशी गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला कुठलंही एज्युकेशनल क्वालिफिकेशन लागत नाही. मग कुठलं एज लिमिट आहे का? तर खरोखर नाही. तुम्ही जर 18+ असाल तर तुम्ही डेफिनेटली तुमच्या नावावरती ब्रोकरचं अकाउंट म्हणजे एक ब्रोकर अकाउंट ओपन करू शकता. मग नक्की काय लागतं खरं तर एक ट्रेडर बनण्यासाठी? आणि खरोखर का ह्या सगळ्या गोष्टी नाही आहेत? ह्या सगळ्या गोष्टी कुठलंही एज्युकेशन लागत नाही, कुठलीही एज लिमिट नाहीये, कोणतंही सर्टिफिकेट लागत नाही का? ह्या सगळ्या गोष्टींमुळे ट्रेडिंगला एक प्रोफेशनचा दर्जा दिला जात नाहीये. खरं आहे का हे सगळं? मला नक्की कळवा तुमचे काय व्ह्यूज आहेत ह्याच्यावरचे. पण माझे व्ह्यूज आज मी मांडणार आहे, कारण की काय होतं माहितीये का, एखादी व्यक्ती जेव्हा म्हणते ना की मी ट्रेडर आहे, मी फुल टाइम ट्रेडर आहे, मी पार्ट टाइम ट्रेडर आहे, तेव्हा मोस्ट ऑफ द 99% लोकांचं त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन असा असतो, ट्रेडर आहेत म्हणजे काय, काहीच करत नाही, ठीक आहे, घरीच असणार आहेत, हे घरीच बसलेले असतात. कारण की ट्रेडर लोक तुम्हाला युजली घरी बसलेले दिसतील, त्यांचं असं काही भपकेपणा कुठेच दिसणार नाही. आणि खरं तर जो प्रोफेशनल ट्रेडर आहे आणि ज्यांनी ती व्हॅल्यू कमावली ऍक्च्युली ना, तो कधी असा सोशल मीडिया किंवा अशा खूप साऱ्या झोतात सुद्धा कदाचित येणार नाही. तो फक्त स्वतःचं काम करणं आणि स्वतःच्या मेहनतीवरती भर देऊन पुढे कसं जाता येईल ह्याचाच फक्त विचार करतो. आता तसं म्हणायचं झालं तर कॉम्पिटिशन असते का ट्रेडिंगमध्ये? ठीक आहे, म्हणजे मी जर एक ट्रेडर आहे तर मी माझी कंपॅरिझन किंवा माझी कॉम्पिटिशन दुसऱ्या कुठल्या ट्रेडर सोबत करते का? किंवा असे ट्रेडर असतात का की जे एक दुसऱ्यांची कॉम्पिटिशन करतात? जस्ट लाईक स्पोर्ट्समध्ये एक कॉम्पिटिशन असते, बरोबर आहे ना, की एका माणसाशी बेसिकली दुसऱ्या माणसासोबत असलेली कॉम्पिटिशन. पण खरं तर ट्रेडिंग हे प्रोफेशन असं आहे की आपली स्वतःची स्वतःसोबत कॉम्पिटिशन असते. म्हणजे तुम्ही मला विचाराल तर कालच्यापेक्षा आज प्रांजली कशी बेस्ट आहे आणि आजच्या प्रांजलीपेक्षा उद्याची प्रांजली कशी बेस्ट आहे, नेहमी माझा भर ह्याच्यावरतीच राहतो. आणि ट्रेडिंग सायकोलॉजी तुम्हाला ह्याच सगळ्या गोष्टी शिकवते की तुम्हाला कशा पद्धतीने स्वतःला इव्हॉल्व्ह करायचं आहे. ऍक्च्युली हा थोडासा विषय वेगळा आहे, पण मला असं वाटतं की ट्रेडिंग हा स्वतःचा घेतलेला शोध आहे. हे असं प्रोफेशन आहे, हे इतकं वास्ट आणि खूप छान असं प्रोफेशन आहे. फक्त एवढीच गोष्ट आहे की त्या गोष्टीकडे तुम्हाला ऍज अ प्रोफेशन बघायला लागेल. होतं काय माहितीये का की कुठलाही लहान मुलगा किंवा कुठलाही वयस्कर माणूस किंवा अगदी साधी बाई की जिला कुठलंही एज्युकेशन नाहीये, नॉलेज नाहीये, कदाचित कमी शिक्षण झालेलं आहे, तर असं कोणीही व्यक्ती एक ऍप जस्ट आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून त्याच्यावरती ट्रेडिंग ते लोक सुरू करू शकतात, बरोबर आहे? सो त्याच्यामुळे होतं काय की ट्रेडर बनण्यासाठी असं कुठलंही सोशली ऍक्सेप्टेड प्री रिक्विजिट नाही आहे की तुम्ही हे आहे तुमच्याकडे म्हणजे तुम्ही ट्रेडर आहात. सो कोण म्हणू शकतं की मी एक ऍप इन्स्टॉल केलंय, माझं एक ब्रोकरचं अकाउंट आहे म्हणजे मी एक ट्रेडर आहे. पण खरं तर ह्या गोष्टीमध्ये जेव्हा तुम्ही इन डेप्थ स्टडी करायला जाता की काय गोष्टी आहेत, काय पोटेन्शियल आहे ट्रेडिंग ह्या करिअरचं, तेव्हा तुम्हाला स्टेप बाय स्टेप त्याच्यामधल्या छोट्या छोट्या गोष्टी उलगडत जातात, बरोबर आहे? जसं की मी बरेचदा असं बघितलंय की खूप साऱ्या लोकांचं असं म्हणणं असतं की जेव्हा एखादी स्त्री जॉब करू शकत नाहीये किंवा कोणीही जेव्हा जॉबला जाऊ शकत नाहीये, काही लिमिटेशन्स आहेत, काही अदर पर्सनल रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत, तर मग मी काय करू शकते? तर ऑप्शन एकच दिसतं की मी ट्रेडिंग करू शकते. कारण की फ्लेक्झिबिलिटी आहे ना, चाललं ठीक आहे, नाही चाललं तरी ठीक आहे, पण मी काहीतरी करतेय, बरोबर आहे ना? तर एक त्या माणसाला सुद्धा ती मनाची शांती असते की मी काहीतरी करतेय, मी बसलेली नाहीये. पण समोरच्या माणसाला काय वाटतं, ही व्यक्ती पर्टिक्युलर दुसरं काही नाही करू शकत आहे म्हणजे ही ट्रेडर तर नक्की बनू शकते, ट्रेडिंग तर नक्की करू शकते. म्हणूनच होतंय काय, ट्रेडिंगला एका प्रोफेशनचा दर्जा दिला जात नाहीये. इथे कोणत्याही युनिव्हर्सिटीज नाहीयेत ज्यांच्यामध्ये स्टॉक मार्केटचं प्रॉपर ट्रेनिंग दिलं जातं, स्टॉक मार्केट रिलेटेड कुठली डिग्री अचीव्ह केली जाते असं अजून कुठल्याही एज्युकेशन सिस्टीममध्ये नाहीये. आणि त्याच्यामुळे
कुठलीही माणसं ह्या प्रॉपर एज्युकेशन सिस्टीममधून जात नाहीत. थोडे बहुत जे काही क्लासेस आहेत ते प्रायव्हेट बेसिसवरती क्लासेस चालतात. येस, आय ऍक्सेप्ट की NISM सर्टिफिकेशन्स आहेत, सेबीचे रजिस्ट्रेशन्स आहेत, पण डेफिनेटली असं कुठलीही डिग्री की जी वर्ल्ड वाईड ऍक्सेप्टेबल असते किंवा ग्रॅज्युएशन म्हणा, पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणा, तर अशा कुठल्याही प्रकारचे ग्रॅज्युएशन स्टॉक मार्केट रिलेटेड गोष्टींवरती बनलेले नाही आहेत. आणि कदाचित ह्याच गोष्टीमुळे कुठेतरी ट्रेडिंग हे एक प्रोफेशन म्हणून सोशली ऍक्सेप्टन्स नाहीये त्याला. सो अगेन मला हे सगळे माझा पॉइंट ऑफ व्ह्यू तुमच्या समोर ठेवायचा होता, पण नक्की मला कळवा की तुमचा पॉइंट ऑफ व्ह्यू याबद्दल काय आहे. आणि माझ्यासाठी तो दिवस खूप छान असेल ज्या दिवशी ह्या प्रोफेशनला एक सोशल ऍक्सेप्टन्स मिळेल आणि लोक ह्याच्याकडे, मला दुसरं काहीतरी जमत नाही म्हणून मी ट्रेडिंग करते फक्त एवढ्या दृष्टिकोनातून बघण्यापेक्षा कोणीतरी एक असं स्वप्न बघायला सुरुवात करेल की मला एक ट्रेडर बनायचंय. सो that is a dream day for me actually. Thank you so much for listening. आणि जर असेच व्हिडिओ तुम्हाला वाटत असतील मी बनवावे तर मला कमेंट करून नक्की कळवा आणि लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला. थँक्यू, बाय बाय.